मॅडम बोलवलं तुम्ही? हो. सुमित बाहेर गेलं ना सगळं बघा. आणि सांगितलं होतं ना तुम्हाला, असं आडवं नाही, असं उभं छान हळूहळू असं लावायचं. नाही जमत आहे मला. हे एक बरं आहे तुमचं. बायकोने काही काम सांगितलं की मला नाही येत, मला नाही जमत. तसं नाही म्हणजे असं छान करायचं. मॅडम काय बघताय? काय काय बघताय? काय काय काम आहे? तुम्हाला दोघांना आहे ना साहेबांनी बोलवलं आहे. आपल्या दोघांना? आपल्या दोघांना का बोलवलंस? हा सुमित, अरे म्हणजे दादाकडे नक्कीच काहीतरी ना असा प्लॅन असणार. जावं लागेल. चल 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 चल. पण सुमित आपलं नेल पॉलिश, आपलं मिठाई. सॉरी, चल लवकर साहेबांकडे जाऊया, नाहीतर ओरडा बसेल मला. चल. नको नको, चला चला जाऊया. जा. चला उशीर होईल. चला दादा ओरडे. हे काय दादा तर नाहीच आहे, मग कशाला बोलवलं? आपल्याला यायला उशीर झाला बहुतेक. चल चल जाऊ जाऊ चल चल. वंच, अहो मी बोलवलंय. वंसा, मला सांगा, तुम्हाला विराजस आणि राधाचं आपण पुन्हा लग्न करतोय ते मान्य नाहीये का? नाही, असं काही नाही. पण तुला का असं वाटतं वहिनी? म्हणजे तुला मान्य नाहीये का? अहो नाही नाही, मला तर त्यांचं लग्न व्हायलाच हवंय. काय? म्हणजे तुला हे सगळं पटतंय? अगं काय चाललंय दादाचं? मला तर काही कळतच नाही. उगीचच खर्च आहे. मला बोलायचं नाही, म्हणजे माझा काय संबंध ना? मला बोलायचंच नाहीये, काही संबंध नाही. चला चल चल निघूयात आपण. थांबा, आता काय? कदाचित या खोलीत काहीच लपवलेलं नसेल. उगाच वाटलं मला.
असं काय वहिनी काय वंच ते ते शी बाबा काहीच बोलत नाहीये. जाऊ दे सुमित आपलं नेल पॉलिश राहिले ना लावायचं. चला चला वंच हा अहो ते तुमच्या नेलपेंटला मॅचिंग नेलपेंट माझ्याकडे पण आहे. अय्या खरंच देऊ का तुम्हाला? नाही नको नको मी माझीच लावते. हा अहो बघा तर आवडेल तुम्हाला. हा, चालेल चालेल थांबा. नेल पॉलिश असू दे. ही बघा. छान आहे ग. ए नाही नाही वहिनी वेगळं शेड आहे. अहो नाही घ्या ना वापरा तुम्ही बघा तर एकदा. नाही नाही हे काय हे बघ ना हे हे नाही वाटते सेम वाटते तुम्हाला. अहो सेमच तर आहे. तुम्ही एकदा लावून बघात. नाही ग वहिनी काहीतरी ऑड दिसतंय. बघ ना हे बघ हे नाही छान नाहीये सेम नाहीये. अहो नाही बघा तर तुम्ही. नाही ग बहिणी ऑड दिसणार आहे. माझ्याकडची शेड तुला दाखवते. नाही, बघा. मी आणते थांब. असं मी या फाईल्स नेल्या तर सुमित अंकलला शंका येणार की मी काहीतरी शोधते. नाही मग त्यांना लपवायला आणखी संधी मिळेल. हा त्यापेक्षा मी फोटोज काढते. ठेवली होती मी नेल पॉलिशची बाटली. इथंच ठेवली होती. ही होती का? अय्या ओके हीच शेड आहे. आता दाखवते बहिणीला.
काय झालं? लक्ष कुठे आहे तुझं? आणि ते काय केलंयस? अरे काही नाही, ते गडबडीत होते ना, म्हणून पळत आले आणि पळत आलीस? अगं राधा, तू घरात का पळतीयस? अरे काही नाही, ते म्हणजे अगं राधा, कसला विचार करतेस एवढा? नाही काही नाही. नाही नाही, नक्कीच काहीतरी आहे, तुझ्या डोक्यात काहीतरी चालू आहे, लक्ष नाहीये तुझं. नाही, खरंच असं काही नाहीये. हे बघ, माहितीये मला, माहितीये ते लग्नाच्या खर्चाचं टेन्शन आलंय ना तुला. नाही नाही, हो हो, म्हणजे तेच. एवढं एवढं काय झालं? नाही म्हणजे एवढं काय तू या फोन मध्ये बघत होतीस? लक्षही नव्हतं चालतं ना तुझं, बघतही नव्हती, तशीच चालत होती. नाही काही परत तेच? हे काय राधा? किती काम करशील? राधा, तुला आरामाची गरज आहे. तू ना प्लीज थोड्या वेळ जाऊन आराम कर बरं. बस झालं आता तुझं. मी हा फोन माझ्याकडेच ठेवणार आहे, तुला थोडा वेळ फोन मिळणार नाहीये. नाही नाही विराज, प्लीज असं नको करूस, मला गरज. प्लीज राधा, ऐक ना माझं, बघ ना एकदा स्वतःकडे, किती दमलीस तू. नाही विराजस, मी ठीक आहे. अरे आणि कसं आहे ना, आपल्याला काही मिळवायचं असेल तर हे विश्रांती वगैरे सगळं मागे सोडून ना फक्त कामाचा ध्यास घ्यावा लागतो, आणि मी तो घेतलाय. मग आता सोडून कसं चालेल ना. प्लीज. मी आलेच. तू कबूल नाही ना केलंस राधा, तरी माहिती आहे मला की ही सगळी कामं करून तुला दमायला होतं, थकती असतो. अगं यात असं कुठे काय आहे? नाही म्हणजे बॅचेस नंबर आहेत, पण त्यावरून मला काही गडबड वाटत नाही. पण गडबड नाही तर याच फाईल अशा का आणल्यात घरी? मला दाखवल्या सुद्धा नाहीत. नाही, तुझं बरोबरच आहे म्हणा. आई, आणि काय म्हणालात तुम्ही? बॅचेस बॅचेस म्हणजे नेमकं काय? राधा, अगं बॅचेस म्हणजे आपल्या फॅक्टरीत जो रोज माल तयार होतो ना, त्याच्या बॅचेस असतात. त्याचीच तर ही नोंद आहे. म्हणजे बघ, आजच्या तारखेला किती माल तयार झाला, तो कुठे गेला, कुठून आला, या सगळ्याचे डिटेल्स असतात. म्हणजे बघ, त्यात काही प्रॉब्लेम आला ना, तर या बॅच नंबरवरून हा माल कुठे तयार झाला, कधी तयार झाला आणि कुठे गेला हे सगळं कळतं. अच्छा, म्हणजे मला आता ऑफिसमध्ये बॅच नंबर वरून शोधायला हवं. मग कळेल की नक्की काय भानगड आहे. अगदी बरोबर. आई, मला ना उद्या लवकर जावं लागेल ऑफिसमध्ये. अगं ते नंतर बघ, पण ऑलरेडी तू खूप काम केलंस, त्यामुळे उद्याचा दिवस आराम कर. नाही आहे, हे काय आहे ना, मला शोधायलाच हवं. मी उद्या सकाळी लवकर जाऊन तपास सुरू करते.
अरे बापरे, राधा उठून कामाला लागली वाटतं. एकटीच करत बसणार सगळं. राधा, राधा, आई, ए आई, राधा कुठे माहितीये का? तू पाहिलं का तिला? ती गेली कामाला. कामाला गेली? हो. इतके लवकर? अरे तिचं काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून गेली असेल. नाही पण आई, मला सांगून का नाही गेली ती? राधा इतक्या लवकर ऑफिसला का गेली असेल? अशी कशी गेली न सांगता एवढ्या सकाळी? म्हणजे आम्ही रोज एकत्र जातो ना, मला उठवायला हवं होतं तिने. अरे तू गाढ झोपला होतास, मग कशाला उठवेल तुला? आई, गाढ झोपलो होतो म्हणून काय झालं? एकदा सांगून जायचं होतं ना. आई, ते ही जी नवीन जबाबदारी राधाला दिली आहे त्याचं टेन्शन आलंय का ग तिला? नाही रे, मला नाही वाटत तसं. नाही 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 आई, नक्कीच काहीतरी असणार. तर अशी राधा न सांगता नाही जाणार. एवढ्या सकाळी उठून न सांगता कामावर गेली म्हणजे नक्कीच तिने हे कामाचं ना खूप मनावर घेतलंय. अरे काय आहे, नको एवढी काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल. आई, मला एक कप चहा देतेस का? मी पण पटकन आवरून निघतो. बर. हॅलो राधा, विराजच तिकडेच यायला निघालाय, त्यामुळे तो तिकडे पोचायच्या आधी तू तुझं काम उरकून घे. हां, आणि आम्ही दोघं बोलत असताना सुमित भाऊजीही होते तिथेच. त्यांना कळलंय तू ऑफिसला गेल्याचं, त्यामुळे ते तिथे येतीलच. तू काळजी घे आणि मला कळवत राहा. येऊ का आत? ये ना. राधाशी बोलत होतात का? हो. बरं बरं, चहा घेऊन आली तुमच्यासाठी. राधा नव्हती ना म्हणून मीच घेऊन आली. घ्या. पण राधा तसं सगळं आवरूनच जाते. हो, तसा काही तिचा प्रश्नच नाहीये. बिचारी पहाटे उठून सगळं काम करून जाते ऑफिसमध्ये. हो, नाही म्हणजे मला कळत नाहीये की एवढं काय काम असतं तिला ऑफिसमध्ये. म्हणजे ती नवीन आहे ना, मग तरी एवढं काम नक्की काय करते? काय नवीन आहे म्हणूनच तर. आता नवीन आहे म्हटल्यावर सगळी कामं समजून घ्यायला हवी ना. कामं तशी काही नसतात, पण नवीन गोष्टी शिकून घ्यायला वेळ जातो की नाही, म्हणून जरा लवकर जाते. अच्छा, हो का? वा वा. पण मग राजवीरला बरोबर पाठवायचं ना? नाही, नको. का? नाही, त्याला सगळ्या गोष्टी माहीतच असतील ना. राधासाठी नवीन आहे की नाही, तिला नीट शिकून घेऊ दे ना. बरं बरं, घ्या ना चहा घ्या. हो. राधा असं काय शिकते ना ते शोधायलाच हवं. गुड मॉर्निंग सुमित. सॉरी, एक मिनिट हा प्लीज. नाही, आधी माझ्यासारखं गुड मॉर्निंग म्हणा. गुड मॉर्निंग वासू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. इथे पुढचे सगळे दिवस बॅड जायची वेळ आली आणि तुला गुड मॉर्निंगचा पडले. म्हणजे सुमित, माझ्यापेक्षा तुम्हाला फाईल्स जास्त महत्वाच्या आहेत. तू जरा गप्प बसतेस का प्लीज?
नाही म्हणजे ह्या खोलीत कोणी आलं होतं का? हो, कोण? तुम्ही आणि मी. मूर्ख, आपण सोडून. तुम्ही मूर्ख. आपल्या रूम मध्ये तुमच्याशिवाय आणि माझ्याशिवाय कोणी येणार आहे का? तसं नाही, मला विचारायचं होतं की खोलीत राधा आली होती का? तिनेच फाईल्स उघडल्या असतील. अच्छा, फाईल्स होय. सॉरी ऍक्च्युली मी हात लावला होता त्याला. म्हणजे काय झालं होतं, परवा नाही का मी शॉपिंगला गेले होते तेव्हा नाही का मी ते 4 प्रकारचे शूज आणले, हिल्स आणले, फ्लॅट्स आणले, मग त्या पर्सेस पण आणलं तसं क्रॉस बॉडी छोटी. ऍक्च्युली म्हणजे मला त्या बघायच्या होत्या ना, तर तेव्हा मी तिकडं वर हात लावला तेव्हा माझ्याचमुळे ते बहुतेक जागेवर नशा. नक्की? का काय झालं, म्हणजे खूप महत्वाच्या फाईल्स आहेत का या? सॉरी पण सुमित, कॉमन सेन्स आहे ना. म्हणजे जर का राधानी हात लावला असता तर ती घेऊनच गेली असती ना डायरेक्ट. बरोबर आहे, मग काहीतरी घोळ नक्कीच आहे. असू, माझ्यासाठी जरा फर्स्ट क्लास चहा करतेस का एक कप? गुड मॉर्निंग म्हणता का प्लीज? गुड मॉर्निंग. आता घेऊन येते. गुड मॉर्निंग. मॅम एवढ्या सगळ्या फाईल तपासायच्यात? हो, आपण दोघे मिळून करूयात ना. नंतर केलं असतं ना. नाही म्हणजे मी एवढ्या लवकर ऑफिसला कधीच आले नाहीये आणि नशीब मी झोपत कुठे पडले नाही. सॉरी, पण अगं खरंच खूप अर्जंट होतं म्हणून. हवं तर तू लवकर जाच. खरंच? हो. काय तपासायचंय? हे बघ, काही बॅच नंबर सांगते. तू फाईल चेक करून मला सांग की आपल्याकडे त्याचे काय काय डिटेल्स आहेत. बरं, काय बॅच नंबर? आता समज 23A, याचं पुढे काय झालं, म्हणजे ह्या बॅच नंबरचा माल कधी कुठे कुणाला विकला गेला याची सगळी माहिती मला हवी आहे. तू चेक कर आणि मला सांग. ओके. नाही मॅम, याच्यात काहीच नाहीये. काय?